मुस्लिम ख्रिश्चन संघात सामील होऊ शकतात, मात्र त्यांनी त्यांचं वेगळेपण दूर ठेवलं पाहिजे, असं मोहन भागवत म्हणाले। भारत मातेचे पुत्र आणि हिंदू समाजाचे सदस्य म्हणून शाखेत या, असंही मोहन भागवत यांनी म्हटले। तर आरएसएसची भूमिका कट्टर हिंदूंची आहे, असं वडेट्टीवार म्हणतात। देश संविधानावर चालतोय हे आरएसएसने लक्षात घ्यावं, असंही वडेट्टीवारांनी म्हटलंय। No Brahmin is allowed in Sangha. No other caste is allowed in Sangha. No Muslim is allowed, no Christian is allowed, no Shaiva, no Shakta. Only Hindu is allowed. So people with different denominations, Muslims, Christians of any denomination, they can come to Sangha. Keep your separateness out. Your speciality is welcome. But when you come inside Shakha, you come as son of Bharat Mata, member of this Hindu society. आरएसएसची भूमिका ही कट्टर हिंदूची आहे। त्यांना इतर माणूस, इतर जात, इतर धर्म त्यांना या देशात अजिबात नको आहे, अशीच त्यांची भूमिका दिसते। हा देश संविधानावर चालतो आहे, हे आरएसएसने लक्षात घेतलं पाहिजे। मुळात या देशाला संविधानाने या भारतामध्ये असणाऱ्या प्रत्येकाला समान हक्काने अधिकार दिलेला आहे। त्यामुळं हे असं जातीभेद किंवा धर्मभेद करून संघामध्ये प्रवेश करण्याच्या संदर्भातली भूमिका मांडणं हे संविधानाचा अपमान आहे, असं मी मानतो। मोहन भागवतांचं आता कोणीच ऐकत नाहीये। नरेंद्र मोदींना त्यांनी 75 झाल्यानंतर निवृत्ती घ्या म्हटलं, त्यांनी ऐकलं नाही। देवेंद्र फडणवीसांना अजित पवारांना दूर ठेवा सांगितलं, त्यांनी त्यांचंही ऐकलं नाही। आता 100 वर्ष झाल्यानंतर कोणीच ऐकत नाही, त्यामुळे एका वैफल्यामध्ये ते वावरत असताना दिसून येते। मुळात मुद्दा हा आहे की 100 वर्ष झाल्यावर तरी आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने त्याचे ध्येय उद्दिष्ट सांगितले पाहिजे। आमची तर त्यांना खुलं आव्हान आहे की त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ बरखास्त करावा, संविधान स्वीकारावं, आरएसएसची नोंदणी करून घ्यावी आणि संविधानाला अभिप्रेत भारत निर्माण करण्याकरता त्यांनी पुढे जावं। शरद पवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतली। शरद पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये काल 2 वेळा फोनवरून संवाद झालाय। एमसीए कार्यकारिणी निवडणुकीवरून या मोठ्या घडामोडी घडतायत। पवारांसोबत फडणवीसांच्या भेटी दरम्यान अजिंक्य नाईक उपस्थित होते। तर एमसीए कार्यकारिणी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही मोठी घडामोड म्हणता येईल। शरद पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतलेली आहे। काल या दोघांमध्ये 2 वेळा फोनवरून संवाद झाल्याची सुद्धा माहिती आहे। तर या भेटी दरम्यान अजिंक्य नाईकही उपस्थित होते। एक महत्त्वाची घडामोड आहे। राज ठाकरे यांच्या सुरक्षेचा पोलीस अधिकाऱ्यांनी आढावा घेतलाय। राज ठाकरे यांच्या सुरक्षेत वाढ केल्याची माहिती आहे। तर सुरक्षेत वाढ करण्याचं कारण मात्र अद्याप स्पष्ट झालं नाहीये। स्थानिक पोलिसांनी बंदोबस्त वाढवल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त वाढवली आहे। पोलिसांकडून दर 2 तासांनी गस्त घातली जाते। राज ठाकरे यांच्या निवासस्थानाबाहेरची ही दृश्य आपण पाहतोय। निवासस्थानाच्या समोरची बाजू आणि निवासस्थानाच्या मागची बाजू। राज ठाकरे यांच्या घराबाहेर याआधी सुद्धा सुरक्षा बंदोबस्त असायचा, मात्र आता त्यात वाढ करण्यात आलेली आहे। तसंच दर 2 तासांनी या ठिकाणी गस्त घातली जात असल्याची सुद्धा माहिती आहे। सुरक्षेत वाढ करण्यात आली राज ठाकरे यांच्या, मात्र त्यामागचं कारण अद्याप स्पष्ट झालं नाहीये। स्थानिक पोलिसांनी या ठिकाणी बंदोबस्त वाढवल्याची माहिती आहे। राज ठाकरे यांच्या घराबाहेर पोलिसांनी गस्त वाढवली आहे। राज ठाकरेंच्या भीतीमुळे याचा खुलासा लवकरच होईल। त्यांना भीती आहे म्हणून वाढ केली की सत्ताधाऱ्यांना भीती आहे म्हणून त्यांची सुरक्षा वाढवली, याचं उत्तर मला वाटतं लवकरच मिळेल। एखाद्या नेत्याला सुरक्षा देताना असलेली कमिटी जी डीजीच्या अंतर्गत असते, ती कमिटी हे ठरवत असते की कुणाला सुरक्षेमध्ये वाढ करायचं, आणि त्यासाठी असलेले इतर रिपोर्ट्स हे त्याला पाहूनच सुरक्षा वाढवली जाते। कुणालाही जाणीवपूर्वक सुरक्षा देणे किंवा काढणे हा प्रकार होत नाही। तर त्या कमिटीने जो गुप्तचर वार्ता किंवा इतर माध्यमातून जे काही रिपोर्ट येतात त्यावर ती सुरक्षा पुरवली जाते। म्हणून राजसाहेबांच्या कदाचित काही शक्यता नाकारता येत नाही, या दृष्टिकोनातून त्यांची सुरक्षा वाढवली असावी।
एक महत्त्वाची घडामोड, मुंबई महापालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार. विजय वडेट्टीवार यांनी ही माहिती दिली आहे. मुंबई स्वबळावर लढण्याचा निर्णय स्थानिक नेत्यांचा असल्याचं सुद्धा वडेट्टीवार यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे अजून तरी कुणाशीही युतीची चर्चा केलेली नाही, असं मनसे नेते संदीप देशपांडे यांनी म्हटलंय. ना, आमच्या स्थानिक नेत्यांनी मुंबई महानगरपालिका स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मनसे बरोबर जाण्याचा आत्ता तरी कुठलाही प्रस्ताव नाही, विचार नाही, हे स्पष्ट आहे. मुंबईची तिजोरी खाली झाली आहे. मुंबईमध्ये भ्रष्टाचाराचे प्रकरणं प्रचंड आहेत. खिरापत वाटली जात आहे आणि या महानगरपालिकेतील मूलभूत जे आवश्यक प्रश्न आहेत त्या प्रश्नाला घेऊन आम्ही लढू. मुंबईमध्ये 227 पैकी किती जागांवरती निवडणूक लढवण्यासाठी खरं तर सध्या मनसे तयारी करत आहे? 227 अजून तरी आम्ही कोणाची युतीची चर्चा केलेली नाहीये. हा विषय सन्मान्य राजसाहेबांचा आहे. ते ज्या वेळेला त्याच्यावर निर्णय घेतील त्यावेळेला आम्ही आपल्याला माहिती